माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. आणि अखेर मराठीने लढाई जिंकली. माय मराठी अभिजात झाली. तुम्ही म्हणाल 2024 मध्येच झाली ना, तर मग आज याची वाच्यता का? तर मंडळी, राजधानीत आता पुन्हा घुमणार आहे मराठी आवाज. तब्बल 7 दशकांनी साहित्य संमेलन दिल्लीला होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं पहिलं आणि तब्बल 70 वर्षांनी दिल्लीमध्ये हे मराठी साहित्य संमेलन होते. नमस्कार मंडळी, मी अश्विनी आणि तुम्ही पाहताय .exp. आज आपण जाणून घेणार आहोत दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. ही केवळ कविकल्पना नाही, तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे. याचा प्रत्यय आपणास या ऐतिहासिक संमेलनातून येणार आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ या निमित्ताने महाराष्ट्र व देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्य रसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत. 1954 साली तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे झालेल्या 37व्या मराठी साहित्य संमेलनाला आता 70 वर्षे झाली आहेत. मराठ्यांनी अटकेपार आपला झेंडा नेला होता. या गोष्टीला त्या काळी राजकीय दृष्ट्या जितकं महत्त्व होतं, तितकंच महत्त्व आजच्या काळात सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या मराठी साहित्य संमेलन दिल्लीला होण्याला आहे. देशाला दिशा देणारे विचार महाराष्ट्रातून, त्यातही पुण्यातून पुढे येतात. असा इतिहास असतानाच पुण्यातल्याच सरहद संस्थेच्या विद्यमाने आयोजित होणारं हे आगामी संमेलन दिल्लीला होत आहे. पुणे ही देशाची वैचारिक राजधानी आहे, तर दिल्ली ही राजकीय आणि प्रशासकीय राजधानी. त्यामुळे कुठलाही विचार पुढे न्यायचा असेल, देशभर पोचवायचा असेल, तर तो दिल्ली मार्गे जाणं तर्कसंगतच असतं. सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 98वे साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या काळात होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. दिल्ली ही देशाची राजकीय राजधानी असल्यामुळे या ठिकाणी होणारे संमेलन सर्वसमावेशक व्हावे, या भावनेतून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अनुभवी, ज्येष्ठ व साहित्यरसिक व्यक्ती व्हावी असा समितीने प्रयत्न केला असून यासाठी शरद पवार यांची निवड करण्यात आली. शरद पवार हे केवळ उत्तम वाचक अथवा साहित्यप्रेमी नसून महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीशी प्रारंभापासून जोडले गेलेले आहेत. त्यांनी 2004 मध्ये औरंगाबाद, 2005 मध्ये नाशिक, 2013 मध्ये चिपळूण आणि 2014 मध्ये सासवड येथील मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले होते. तर 1990 साली त्यांनी स्वागताध्यक्ष व्हावे असे पुण्यातील संमेलनात समितीने ठरविले होते. मात्र त्यावर्षी ते होऊ शकले नाही. यंदा दिल्लीमध्ये महाराष्ट्राची अस्मिता ज्या व्यक्तींभोवती केंद्रित असते, त्यातून सर्वात ज्येष्ठ नाव शरद पवार यांचंच आहे. त्यांच्या अनुभवांमुळे हे संमेलन अविस्मरणीय होईल आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागर करणारं ठरेल असा विश्वास सरहद संस्थेचे संजय नहार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मात्र या संमेलनावर राजकीय नेत्यांचा जास्त प्रभाव असणार नाही असंही सांगितलं जाते. यापूर्वी 1954 साली 37वे मराठी साहित्य संमेलन दिल्लीला झालं होतं. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष लक्ष्मण शास्त्री जोशी, तर उद्घाटक तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतरच बळ मिळालं आणि 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर दिल्लीला एकदाही मराठी साहित्य संमेलन झालं नाही. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. या पार्श्वभूमीवर 70 वर्षांनी दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेद्वारे केलं जात आहे. हे संमेलन होणार आहे त्या जागेला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असं नाव दिलंय. तालकटोरा मैदानावरील जे मुख्य प्रवेशद्वार असेल त्याला लोकमान्य टिळकांचे नाव देण्यात आलं असून मुख्य सभागृहाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलंय. तर सावरकर प्रेमींच्या मागणीवरून एका VIP प्रवेशद्वाराला सावरकरांचंही नाव देण्यात आलं आहे. या संमेलनासाठी नांदेडहून भक्त नामदेव ग्रंथ दिंडी निघणार आहे. संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी घुमान येथे 2015 मध्ये झालेल्या 88व्या मराठी साहित्य संमेलनानंतर आता दिल्लीत 98वे संमेलन भरविले जात आहे. घुमान साहित्य संमेलनात नांदेडच्या नानक साई फाउंडेशनला ग्रंथदिंडी काढण्याचा मान मिळाला होता. घुमान संमेलनात काढलेली भक्त नामदेव ग्रंथदिंडी खूप लोकप्रिय झाली होती. दिल्लीच्या साहित्य संमेलनात ही ग्रंथदिंडी काढण्याची संधी नानक साई फाउंडेशनला प्राप्त झाली आहे. नानक साई फाउंडेशन महाराष्ट्र पंजाब भागात करीत असलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याबद्दल साहित्य महामंडळ व सरहद संस्थेने समाधान व्यक्त केलं आहे. नांदेडहून निघणारी ही ग्रंथदिंडी दिल्लीत येऊन मुख्य दिंडीमध्ये सहभागी होणार आहे. संमेलनासाठी देशभरातून येणाऱ्या मराठी साहित्यप्रेमींच्या निवासाकरिता महाराष्ट्र सदन निःशुल्क देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. संमेलन काळात पुणे ते दिल्ली अशी विशेष रेल्वे गाडी मिळावी
याकरिता आयोजकांनी व लोकप्रतिनिधींनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून केंद्र सरकारकडून तशी रेल्वेगाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे। ही विशेष रेल्वेगाडी 19 फेब्रुवारी रोजी पुण्याहून सुटेल, तर दिल्लीहून परतीचा प्रवास 23 फेब्रुवारीला असेल। या गाडीत 20 डब्यांचा समावेश असून त्यात स्लीपर क्लास व पेंट्री कोच देखील असतील। रेल्वे बोर्डाने ही गाडी चालवण्यासाठी तांत्रिक व व्यावसायिक शक्यता तपासल्यानंतर अंतिम मान्यता दिली आहे। साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या साहित्यप्रेमींसाठी आयोजकांकडून त्यांची राहण्याची व प्रवासाची सोय सवलतीच्या दरामध्ये करून देण्यात आलेली आहे। मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एक है तो सेफ हेचा नारा चांगलाच गाजला होता। आता तोच कित्ता साहित्य संमेलनाचे आयोजकही गिरवताना दिसत आहेत। या संमेलनात सहभागी होण्यासाठी विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजकांना निमंत्रण देण्यात आलं होतं। महाराष्ट्रात मतभिन्नता आणि विचारभिन्नता असली तरी एकोपा असतो हे दाखवण्यासाठी दिल्लीच्या संमेलनातून एक पाऊल पुढे टाकावे, जात धर्म या आधारावर महाराष्ट्राचे विभाजन करू पाहणाऱ्यांना संदेश द्यावा, या आशयाचे पत्र आयोजक संजय नहार यांनी विद्रोही साहित्य संमेलनाचे संयोजक किशोर ढमाले यांना पाठवून संमेलनाचे निमंत्रण दिले होते। मात्र मागील प्रकार पाहता या निमंत्रणाला नकार देत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे 19वे मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर येथे 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे। यंदा ते संविधानिक मूल्यांना समर्पित असेल। दिल्लीत होणाऱ्या या साहित्य संमेलनाबाबतीत केलेल्या मागण्या हळूहळू पूर्ण होत आहेत। साहित्यप्रेमींसाठी ही एक मोठी मेजवानी असून तुम्ही याचा लाभ घेणार की नाही हे कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी .exp ला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।